पे वर्कर जे आहेत, पे वर्कर जे आहे उद्धव ठाकरेंचे, पे वर्कर जे आहे काँग्रेसचे, ज्यांनी मोठे मोठे वॉर रूम बनवले आहे, काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, त्या वॉर रूम मधनं अशा बातम्या सोडल्या जातात आणि त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत. उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू. आता उद्धव ठाकरेंना साथ देत नाहीये. दिल्लीमध्ये 2 दिवस बसवून ठेवलं, ते कटोरा घेऊन फिरत होते उद्धव ठाकरेजी, मुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या, कटोरा खाली घेऊन आले आणि 2-4 सभेमध्ये त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे सारखा दुसरा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेची गरज, पण बाकीचे लोक पाहायला तयार नाही. आणि त्यामुळं उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे. नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागा द्यायला तयार नाही. काल काँग्रेसनी 12 जागा सांगून टाकल्या. म्हणजे नागपूरच्या उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरेला एकही जागा मिळणार नाहीये. याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेला कमीत कमी मागच्या वेळी आम्ही 3 जागा दिल्या होत्या युतीमध्ये. आता उद्धव ठाकरेकडे जागा नाही. काल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं की आम्हीच लढणार 12 सीट नागपूरच्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना खाली करण्याचं काम हे महाविकास आघाडी करता असं मला दिसत आहे. सर, याच नागपूरमधून काँग्रेसचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री पद जे आहे ते आम्ही नाना पटोलेंसाठी खेचून आणू. एकीकडे संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी करत असताना शरद पवारांनी काल संजय राऊतांना टोला लगावलाय की अशा प्रकारे परस्पर तुम्हाला जागांची घोषणा करता येणार नाही, मुख्यमंत्री पदावर ठरवता येणार. बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून विजय वडेट्टीवारचे बोर्ड लागले, भंडारा गोंदिया जिल्ह्यात नाना पटोलेचे लागले, नागपूरच्या उपराजधानीत नाना पटोलेचे लागले, तिकडे नगरमध्ये बाळासाहेब थोरातचे लागले, तिकडे अनेक बोर्ड लागले. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, नागपूर आणि विदर्भामध्ये तर उद्धव ठाकरेंना बोटावर 2-4 जागा देतील, पण उपराजधानीमध्ये सुद्धा जागा मिळणार नाही. आणि आज तर त्यांनी अधिकृत तिथल्या अध्यक्षांनी सांगितलं काँग्रेसच्या की आमचे नाना पटोले आम्ही धक्का मारून, म्हणजे आम्ही शरद पवारजीला धक्का मारू, आम्ही उद्धव ठाकरेला धक्का मारू आणि आमचा मुख्यमंत्री करू, असं सुतोवाच एका जबाबदार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.